हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि काल जिथे आपला व्हिडिओ संपला होता तिथूनच आता सुरू झाला आहे। आपण नवीन कार खरेदी केली, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, आणि तीच गाडी आता घेऊन आपण आपल्या घरी चाललो होतो। आणि जी समोर दिसते आहे ना तीच आपली नवीन कार आहे, आणि जे आम्ही येताना घेऊन आलो होतो त्या कारमधून मी, फौजीन, माझे दीर वगैरे आम्ही चाललो आहे। तर खूप छान वाटते की नवीन कार आता आपण आपल्या घरी घेऊन चाललोय। थोडंच अंतर राहिलं त्याच्यानंतर आपलं घर येईल, आणि घरामध्ये गेल्यानंतर पण छान अशी आपल्या गाडीची पूजा करूया। चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया घरामध्ये कशी कशी पूजा करतोय आम्ही। खूप म्हणजे छान वाटत होतं जाताना। तर माहित पण नव्हतं सासू सासऱ्यांना की आपल्या घरी नवीन गाडी येणार आहे, आणि आता ही गाडी आपल्या घरी आली। त्याच्यानंतर आता इथं ना मी आणि सासूबाई गाडीची पूजा वगैरे करण्यासाठी तयारी करत होतो। लिंबू वगैरे घेतलं, त्याच्यानंतर आरतीचं ताट वगैरे तयार करत होतो, बाकी सगळ्या गोष्टी। चला तर आता थोडीफार तयारी करतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो। आणि त्याच्यानंतर हाताचे छाप वगैरे उठवून झाले। चला म्हटलं गाडीची पूजा करून घेऊया। माझ्या सगळ्या सासूबाई आल्या होत्या गाडीची पूजा करायला। आता इथं सर्वांनी पूजा केली, त्याच्यानंतर मी पण गाडीची पूजा करून घेतली, सर्वांना हळदी कुंकू लावले। आणि सासूबाई म्हटले की गाडीच्या भोवत्यानी ना दही भात वगैरे टाकून घ्यायचा असतो, आपल्या गाडीला गारवा मिळतो, चांगला असतं। तर आता मी तेच करत आहे, आपल्या गाडीच्या सगळ्या बाजूने मी दही भात वगैरे टाकून घेतला। आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला मला खूप छान वाटतं, मला आवडतं पण, आणि मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो पण करते। असं काही नाही की म्हणजे वेगळं, मला छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करायला। आणि आता इथं फौजीनी गाडी पुढे नारळ वगैरे फोडून घेतला, आणि तिथं शोरूममध्ये पण पूजा केली होती, पण आपल्या दारामध्ये पूजा करायला खूप छान वाटत होतं। त्याच्यानंतर फौजीनी आता इथं सर्वांना प्रसाद वगैरे देतील, आणि फटाके वगैरे पण भरपूर आणलेले फटाके वगैरे पण लावायचे आहेत। चला तर मग आता अर्णव इथं सर्वांना प्रसाद वगैरे देतोय, त्याच्यानंतर मग फटाके वगैरे लावून घेऊया।
आणि चला आता मला ना सर्वांना केक वगैरे द्यायचा होता, प्लेट वगैरे घेऊन येते, प्लेटमध्ये ना सगळा केक घेते आणि सगळ्यांना मी देणार आहे ते. आणि आता मी सर्वांना देत होते केक. आणि हे माझे सासरे आहेत ना ते शाकाहारी आहेत, तर केकमध्ये अंडे वगैरे आहे का तेच मी फौजींना विचारत होतं. तर फौजी म्हणजे नाही, अंडे वगैरे काही नव्हतं. तर मग मी माझ्या सासऱ्यांना पण त्या केक वगैरे दिला. त्याच्यानंतर आता बाकीच्यांना ज्यांना ज्यांना राहिलं आहे ना त्यांना सर्वांना मी आता इथं केक वगैरे देत आहे. आणि सगळे खुश होते, सगळे छान केक एन्जॉय करत आहेत. इथं माझ्या सासऱ्यांना पण मी दिला. आणि आता मी सर्वांना म्हणतो तो जावा गाडीमध्ये बसा आणि थोडं सगळ्यांनी राऊंड मारून या, सगळ्यांना थोडं थोडं बसायला मिळेल. चला मग आता फौजी त्यांना सगळ्यांना घेऊन जातील आणि गाडीतून थोडं राऊंड वगैरे मारून आणते. आणि आता सगळेजण गाडीमध्ये फिरायला चालले होते आणि मी पण अजून नवीन गाडीमध्ये बसलो नव्हतं. तर आता सगळे फिरून आल्यानंतर मी पण जाणार आहे बसायला. चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळं आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय.